चिघळलेला आहे. त्याच्यानंतर अनेकांचा गृहमंत्र्यांवरती रोष व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे देखील आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की विरोधक असताना हे लोक तुमची बाजू घेत होते आणि आता सत्तेमध्ये आल्यानंतर तुमच्यावरती गोळ्या झाडण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. असं आहे की या आंदोलनाच्या तीव्रतेचा फायदा घेऊन काही राजकीय नेते जे दिवसा सत्तेत पोहोचण्याचं स्वप्न पाहत आहे, असे राजकीय नेते विचाराच्या आधारावर, आपल्या सेवेच्या उपक्रमाच्या आधारावर, संघटन कौशल्याच्या आधारावर, महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रगतीच्या नियोजनबद्ध आराखडाच्या आधारावर सत्तेत न जाता त्यांचा प्रयत्न असा आहे की या सरकारला आपण बदनाम करायचं. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 मे 1960 पासून आमच्या मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी जर कोणी गंभीरतेने काम केलं असेल, या अगोदर ही अनेकदा मागणी झाली. मला आठवतं की तेव्हा काही जे सत्ताधारी आज जे विरोधात आहे ते तर या आरक्षणाबद्दल त्यांची काय मतांतरी होती, काय मतं व्यक्त करायचे, हे तर तुमच्या चॅनल्सच्या माध्यमातून तुम्ही जुना रेकॉर्ड तपासू शकता. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या या वाचून यावर निष्कर्षाप्रत पोचू शकता. यांना आरक्षणाबद्दल त्यांनी तेव्हा काही केलं नाही, पण माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी शेवटी महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आमच्या मराठा बांधवांचंही मोठं योगदान आहे आणि मग यामध्ये आपण त्यांना आरक्षण द्यावं या दृष्टीने आपण विधानसभेत सर्वांना विश्वासात घेऊन अध्यादेश व नंतर कायदाही केला. हायकोर्टामध्ये आरक्षणाचं रक्षणही केलं, वकिलांची बाजू. आणि एवढंच नव्हे, मला आठवतं की देवेंद्रजी आणि आम्ही सर्वजण 2-2, 3-3 वाजेपर्यंत या संदर्भात कायदेविषयक बाबींवर बसायचो. माननीय देवेंद्रजींसोबत श्री विनोद तावडेजी, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलारजी, पंकजाताई मुंडे, मी, बावनकुळेजी, आम्ही मराठा आरक्षण हे टिकलं पाहिजे या दृष्टीने आम्ही एकत्रितपणे कितीदा तरी विचार केला. अनेक सचिव महोदयांबद्दल विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, आम्ही टिकवलं. पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये 2 वर्ष 8 महिने असणारं जे सरकार होतं ते यामध्ये गंभीरतेने काम करू शकले नाही, उत्तर देऊ शकले नाही. त्यांच्यापाशी फक्त आम्हाला विरोध करणे एवढंच सरकारचं एक कलमी कार्यक्रम होता. तरीही माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सारथी असेल, स्वाधार योजना असेल, आपण अधिसंख्य पदांचा विषय असेल, जेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ज्यांच्याकडे नोकरी लागली त्यांच्या नोकरीचं संरक्षण कसं करायचं, त्याचं रक्षण कसं करायचं, अधिसंख्य पदं केली. आपण काही आरक्षण हे इकॉनॉमिकली जे विकर सेक्शन आहे त्यामध्ये आपण दिलं आणि यापुढेही आपली भावना स्पष्ट आहे की मराठा बांधवांना आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने त्यांच्या समर्थनार्थ आहे आणि पूर्ण शक्तीने काम करणार. पण सर, प्रश्न असा आहे की काही आवाज असं पण उठत आहेत की ओबीसी मधनं मराठा आरक्षण हे मिळावं आणि त्यासाठी मग कुणबी मराठाचं प्रमाणपत्र असेल किंवा दाखला असेल त्या संदर्भात देखील आता चाचपणी सुरू झाली आहे. दुसरीकडे बघायचं तर भुजबळ ओबीसी कोट्याला कुठेही हात लावू नका असं देखील म्हणत आहेत. कशा प्रकारे हे सगळं हे तर विषय संवादातून होतील, चर्चेतून होतील. बैठकीमध्ये अशा विषयाच्या संदर्भामध्ये काँग्रेसची काय भूमिका आहे, शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे, शेवटी या सर्व आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेताना सर्वांशी एकत्रितपणे चर्चा करून संवादातून अतिशय संवेदनशील विषयावर सरकार मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी यामध्ये बैठकीत चर्चा करेल. असं शेवटी हा विषय एकाने मीडियाच्या समोर येऊन सांगायचा आणि दुसऱ्यांनी त्याचं उत्तर मीडियाच्या माध्यमातून द्यावं असा नाही विषय. हा संवेदनशील आहे. आपणच उत्तर देता की काँग्रेसची भूमिका आहे की ओबीसी मधून आरक्षण द्यावं, भुजबळांची भूमिका ती सांगतात तुम्ही की त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी मधून आरक्षण देऊ नये. आता या 2 भिन्न भूमिका झाल्या. काँग्रेसने भूमिका मांडली की ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं.
आंदोलकांकडून सर एक आरोप सातत्याने केला जातोय की गोळीबाराचा प्रयत्न झाला, गोळीबाराचे आदेश दिले गेले. काल जेव्हा नितेश राणे आणि गिरीश महाजन आंदोलकांच्या भेटीला गेलेले होते त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी काडतूस दाखवला हातामध्ये काढून की आमच्यावरती गोळीबार करण्यात आला. त्यावेळी नितेश राणे यांनी त्यांना प्रश्न विचारला की कुठे लागली गोळी, गोळी लागली असती तर ती काढून दाखवता आली असती का, असा सुद्धा प्रश्न आता विचारला. नाही ठीक आहे, तिथं काय चर्चा झाली मला माहीत नाही, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात तपास आणि चौकशीचे आदेश दिले. आपल्याकडे शेवटी काही प्रोटोकॉल आहे. लाठीचार्ज कधी करायचा, जेव्हा नियंत्रण ठेवण्यामध्ये आपण आता असमर्थ झालो असं वाटतं तेव्हा. मग हा लाठीचार्ज केला तेव्हा खरंच अशी परिस्थिती होती का? लाठीचार्ज करताना आपला प्रोटोकॉल आहे, संकेत आहे, शिष्टाचार आहे, नियम आहे की दंडाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. मग ही परवानगी घेतली का? या संदर्भात आपल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना हे योग्य वाटलं का? उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये निर्णय देताना संयमाने शांततेने विचारपूर्वक दिला का? हे सर्व मुद्दे तपास आणि चौकशीत येतील. आणि तपास आणि चौकशीमध्ये हे शिष्टाचार, प्रोटोकॉल, संकेत हे पूर्ण केले नसतील तर शेवटी तर कारवाईला समोर जावंच लागेल ना. सरकार बदनाम होईल, सरकारला रोष पत्करावा लागेल अशी कृती ही तर कोणाला करण्याचा अधिकार असू शकत नाही. संघटनेचं आंदोलन हे एका दिवसाचं एक करा, काही अडचण नाही. एका दिवसाचं आंदोलन नव्हतं, तर मागच्या काही दिवसांपासून तिथे आंदोलक जमा होत होते. हळूहळू त्या आंदोलनाची तीव्रता वाढत गेली. मग अशा वेळी पोलीस बंदोबस्त अधिकचा लावणं किंवा मग ती नियंत्रणात ठेवणं यामध्ये कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडलं का? कारण लाठीचार्ज सारखी नाही, खरं तर यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उपोषणकर्त्या आमच्या बांधवाशी स्वतः फोनवर चर्चा केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी विनंतीही केली की आपण उपोषण सोडवावं. तदनंतर ही परिस्थिती उद्भवली आहे आणि म्हणून तपासामध्ये काय चर्चा झाल्या, तपासामध्ये पोलीस विभागाने त्यांना विनंती केली, मग त्या विनंतीचा मान का नाही केला गेला, असे अनेक विषय आहेत की त्या विषयावर खरं तर तपासांती जास्त लक्षात येईल. उपोषण चिरडणारा जनरल डायर आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी उपस्थित. नाही, मला असं वाटतं की त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या गोष्टीची अपेक्षा करत असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की आयुष्यात उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाकडून अशा अपेक्षा करूच नका. कारण तुम्हाला माहिती आहे की संजय राऊत साहेबांचं बोलणं काय असतं. कधी म्हणतात की या देशामध्ये आता दंगे भडकणार आहे, काय काय ते बोलतात. आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रश्नावर जेव्हा आम्हाला उत्तर किंवा प्रतिक्रिया विचारता, मला वाटतं की तुम्ही तरी आता समजून घेतलं पाहिजे की डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा, हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे. कोरोना पाप केल्याने होतो. आता ठाकरे परिवारामध्ये सुद्धा कोरोना जागा होता. आता तुम्ही मला प्रतिउत्तर द्या बरं की कोरोना हा पाप केल्याने होतो म्हणजे 62 लक्ष लोकांना कोरोना जागा महाराष्ट्रातला हे पाप केल्याने होतं का? त्यांच्याकडून आपण अशा अपेक्षा कशा करता? या चांद्रयान गेलं त्याचा अभिमान नाही, शून्य अभिमान. ते म्हणाले चांद्रयान पाठवून काय करायचं आहे. आता अशा नेत्यांपासून तुम्ही जरी जनतेला वाचवू शकला नाही तरी आम्हाला वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे. सर, एक प्रश्न असा आहे की प्रफुल्ल पटेल यांनी असं म्हटलंय की माझा आजही शरद पवार यांच्याबरोबर फोनवरती चर्चा होते, आम्ही संपर्कात आहोत. त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन गट पडलेले आहेत, त्यांच्यामध्ये पडद्याआड बऱ्याच गोष्टी घडतात. आता एक चर्चा सुद्धा नाही, जनतेला असंच वाटतं आणि हे आम्हालाच नाही, हे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना वाटतं की शरद पवार साहेब कधी साथ सोडतील आणि विरोधी पक्षाची जे इंडी अलायन्स आहे त्याला बाय बाय टाटा करतील. हे त्यांच्याही मनात शंका आहे. हे बाकी लोकांना सोडा, हे त्यांच्याही मनात शंका आहे की शरद पवार साहेब हे कधीतरी इंडी अलायन्सला बाय बाय करू शकतात आणि हे असा भाव ते व्यक्त करतात. आता आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते वाट पाहत आहे की खरंच काय आहे. आता प्रफुल्ल भाई जे सांगतील ते तर मी तर पवारसाहेबांना कधी भेटलो नाही, पण प्रफुल्ल भाई हे तर त्यांच्यासोबत एकदा सावली साथ सोडेल पण ते साथ सोडत नव्हते, तर ते जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने सांगेल. मी काय सांगणार आहे. शेवटी शरद पवार साहेबांसोबत मी कधीच बसलो नाही आहे. तेव्हा ते जर सांगत असतील की शरद पवार साहेब एक दिवस हे निश्चितपणे
या राष्ट्रवादीला भारतीय जनता पार्टी म्हणजेच विश्वगौरव, देशनायक, जननायक, गरीबों के मसीहा माननीय मोदीजींच्या सोबत उभे करतील. आम्ही त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू. जनता तर ठेवतेच आहे. आम्ही ठेवत नव्हतो, पण आता आम्ही ठेवतो. तर नाना पटोले म्हणत आहेत की गडकरी जे आहेत ते पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. आता हा टूल किटचा भाग आहे. त्यांना सत्तेपर्यंत जाण्यासाठी अफवा पसरवणे, दंतकथा, सोशल मीडियामध्ये वाईट लिहिणे हा त्यांचा एक टूल किटचा भाग आहे. नितीन गडकरीजींनी कधी इच्छाच व्यक्त केली नाही यासाठी की नितीन गडकरीसारखे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे ते आमच्या पक्षाचा वैचारिक आत्मा कार्यकर्त्यांपर्यंत पोचवणारे नेते आहे. 13 वैभव अमर रहे मा हमदिन 4 रहणार आहे. त्यांचं वाक्य प्रसिद्ध आहे. जेव्हा त्यांना कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकारांनी त्यांना निमंत्रण दिलं आमच्या पक्षात या, तेव्हा नितीनजी म्हणाले की मी विहिरीत उडी मारून जीव देणं पसंत करेन, पण मी काँग्रेसचं नेतृत्व करणं किंवा काँग्रेसमध्ये जाणं पसंत करणार नाही. एवढा स्पष्ट विचार आहे. तरीही जनतेमध्ये भ्रम निर्माण व्हावा, कुठंतरी गडकरी साहेबांचा कोणता तरी व्हिडिओ व्हायरल करावा आणि पुन्हा स्वप्न पाहावं, आपले सत्ता न येता खातेवाटप करावं, न असलेल्या खात्यावर भांडणं करावी आणि त्यातून रुसवे फुगवे करावे, हा इंडिया अलायन्सचा एक कलमी कार्यक्रम आहे. सर पुण्यामध्ये जे आहे ते संघाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे 14 ते 16च्या दरम्यानमध्ये. त्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरचे बरेच महत्त्वाचे नेते भाजपाचे जे पुण्यामध्ये हजर राहणार आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यावरती भाजपाने जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. मला वाटतं की संघ हे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कधीच बैठक घेत नाही. संघाचं उद्दिष्ट हे निवडणुका जिंकणं नसून या देशातील जनतेची सेवा करून त्यांचं मन जिंकणं आणि या देशाला वैभवशाली, सुजगाम सुफगाम, ज्या देशाचं वर्णन सोन्याच्या धूर आणि दुधाच्या नद्या वाहतात असं केलं जायचं. या आपल्या संस्कृतीला सर्वोच्च स्थानी नेणं. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, या देशाला नमन वंदन करणं, अभिवादन करणं व या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणं हा भाव असतो. निवडणुका हा संघाशी काय संबंध आहे हो? हे सुद्धा काँग्रेसने केलेली एक असा अपप्रचार आहे. आता मी प्रदेश अध्यक्ष होतो, संघ कधीच तुम्हाला काही सांगत नाही. संघ एवढंच सांगतो, जो भी काम करो वो देशभक्ति से करो, जो भी काम करो वो राष्ट्र आराधना समझकर करो. पण मग पुण्यामध्ये होणारी बैठक मोदी जास्त लक्ष घालतात अशी चर्चा झाली विरोधकांकडून. असं आहे, विरोधकांना काय काम राहिलं? तुम्ही कधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेमध्ये देशाच्या प्रगतीविषयी, राज्याच्या विकासाबद्दल एक शब्द तरी काढताना बघितलं का? देव करो असे विरोधक कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी असे विरोधक कधीच सत्तेत येऊ नये असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. कारण या विरोधकांकडे ना अजेंडा आहे, ना पक्षाचा झेंडा आहे, ना प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार आहे, ना देशाच्या प्रगतीचा विचार आहे. विचार शून्य सत्तांध लोकांची ही इंडिया अलायन्स आघाडी आहे. राज ठाकरेंनी असं म्हणलेलं आहे की भाजपच्या एकाही नेत्याला मराठवाड्यात पाय ठेवू देऊ नका, असं त्यांनी आंदोलकांना. याशिवाय अजून त्यांच्याकडे पर्याय काय? यांना पाय ठेवू द्या, इतरांना पाय ठेवू देऊ नका. म्हणजे आम्हाला सत्ता प्राप्त करण्यासाठी पायऱ्यावरून पटापट जाता येईल हा भाव आहे. काय संबंध आहे हो भाजपच्या नेत्यांना पाय ठेवू नये असं सांगण्याचा? काय अधिकार आहे? असं भडकवण्याच्या भाषणं द्यायची आणि बस त्याच्यावर आपल्या सत्तेचं स्वप्न पूर्ण करायचं. जेव्हा आम्ही नाशिक महानगरपालिका दिली तेव्हा असे काय त्यांचे ब्लू प्रिंट पूर्ण झाले पाहिलं आहे ना मी. मुद्दाम तेव्हा मी समर्थन दिलं होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.